चला आज रेडीमेड प्रेमिक्स पासून मस्त असे एकदम रसरशीत गुलाबजामुन बनवूया. तर इथे मी चितळेचं 400 ग्रामचं पॅकेट घेतलंय. आता इथं काय मी जाहिरात वगैरे करत नाही, पण खरं चितळेचं जे जामुनचं पॅकेट असतं ना ते खूप छान असतं. म्हणजे त्याला क्रॅक वगैरे अजिबात जात नाही. अगदी तुम्ही फर्स्ट टाइम बनवत असाल तरी सुद्धा इझिली बनवू शकाल. तर याला मी थोडं थोडं पाणी घालून याचा छान असा गोळा तयार करून घेतलाय. पाण्याऐवजी तुम्ही दुधाचा सुद्धा वापर करू शकता. तर याला एक गोळा हातावरती करून बघायचा. जर त्याला क्रॅक जात असेल तर थोडंसं चुरून घ्या. व्यवस्थित येत असेल तर पीठ ओके. नंतर 400 ग्रॅम अ, जे प्रेमिक्स होतं त्याच्यासाठी मी अर्धा किलो साखर घेतली. साखर बुडेपर्यंत पाणी घातलं आणि हाय फ्लेमवरती एक 5 ते 7 मिनिटं याचा पाक छान असा करून घेतला. याच्यामध्ये थोडीशी वेलची घातली, अक्कीच घातली हातावरती चोळून. थोडंसं केशर घातलंय आणि पाक ना असा हाताला चिकट लागेपर्यंत करून घ्यायचा. बरेच जण काय करतात अगदी पाण्यासारखा पाक करतात. ते जामून खाल्लं ना की कुठेतरी असं मळमळ केल्यासारखं होतं. त्यामुळे पाक थोडासा चिकट होऊ द्यायचा, मग गॅस बंद करायचा. आता पाक तर तयार झालाय. लगेचच आपण आणि पाक बनवत होता तोपर्यंत आपण इकडे जामून सुद्धा करून घ्यायचे. तेवढा वेळ वेस्ट अजिबात घालवायचा नाही. आता तेल अगदी कमी गॅसवर गरम करायचंय आणि छान असं लो टू मिडियम गॅसवरती जामून आपल्याला एकदम छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे. तुम्हाला जर काळा जामून आवडत असेल तर थोडंसं काळपट केलं तरी सुद्धा चालेल. अगदी तो करपलेला वगैरे अजिबात नसतो बरं का. तो काळा जामून त्याचं नाव असतं. छान असे जामून तळून घ्यायचे. 1-2 मिनिटं ठेवायचे आणि मग पाकामध्ये टाकायचे. म्हणजे काय करायचं पहिली बॅच तळून झाली की डिशमध्ये काढायची आणि दुसरी तळत आली की मग पहिली बॅच पाकामध्ये टाकायची. म्हणजे छान जामून एकदम रसरशीत होतात. आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे रसरशीत गुलाबजामुन तयार झालेत. अगदी अर्ध्या तासामध्ये इतके जामून तयार होतात. कोणाची मदत न घेता तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.